छत्रपती शाहू स्टेडियम इथं सुरू असलेल्या आमदार राजेश क्षीरसागर आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज पहिल्या उपांत्य फेरीचा सामना रंगला। पाटाकडील तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात झालेला हा सामना अत्यंत रोमांचक ठरला। नियोजित वेळेत सामना गोल शून्य बरोबरीत राहिल्यानंतर टाय ब्रेकमध्ये पाटाकडील तालीम मंडळानं 4-3 असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। कोल्हापूरच्या छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज बल्हाड्य पाटाकडील तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात आला। सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन केलं। पाटाकडील तालीम मंडळाच्या अमीन खजीर, ओमकार मोरे, ऋषिकेश मेथे पाटील, रोमॅरिओ नबी खान आणि अक्षय पायमल यांनी उत्कृष्ट खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या। दरम्यान ऋषिकेश मेथे यानं मारलेला जोरदार फटका दिलबहार संघाच्या गोलकीपर जयकुमार मेथे यांनी अप्रतिम बचाव करत रोखला। पूर्वार्धात पाटाकडील संघाच्या नबी खान आणि रोमारिओ यांच्या संधी थोडक्यात हुकल्या। दुसऱ्या बाजूला दिलबहार तालीम मंडळाच्या प्रथम भोसले, फेबिन अंजलीन, स्वयं साळुके, संकेत वेसनेकर आणि माणिक पाटील यांनीही आक्रमक चढाया करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण केला। फेबिन अंजलीनं डीच्या बाहेरून मारलेला फटका पाटाकडीलच्या गोलकीपर अमर गवळी यांनी शानदार बचाव करत परतवून लावला। संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करता न आल्यानं सामना गोल शून्य बरोबरीत राहिला आणि अखेर पंचांनी टाय ब्रेकचा निर्णय घेतला। टाय ब्रेकमध्ये पाटाकडील तालीम मंडळाने अचूक खेळ करत दिलबहार तालीम मंडळावर 4-3 असा रोमांचक विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत बाजी मारली। दरम्यान उद्या सायंकाळी शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे।